हॅलो, मी काजल आणि वेलकम टू द बायंकी रियालिटी. आज आपण आलेलो आहोत पुणे प्रॉपर्टी एक्सपो मध्ये, ऑर्गनाइज्ड बाय क्रेडाई, जिथे 80+ ट्रस्टेड डेव्हलपर आपले बेस्ट प्रोजेक्ट अंडर वन रूफ शोकेस करत आहेत. हॅलो व्ह्युअर्स, आज आत्ता आपण आलेलो आहोत ड्रीमवर्क्स रिअल्टर्सच्या स्टॉल वरती. सर आपल्या सोबत आहेत, विशाल सर, हे सेल्स मॅनेजर आहेत. आता आपण त्यांना विचारूयात, सर एक बिल्डरची एक नॉर्मल इन्फो सांगा आणि आपले प्रोजेक्ट कुठं चालू आहेत आणि कसे चालू आहेत, काय प्रोजेक्टचं नाव आहे आणि त्याची USP पॉइंट आणि इन्फो थोडीशी व्ह्युअर्सना सांगा. आपली जी कंपनी आहे ती ड्रीमवर्क रिअल्टर कंपनी आहे. आपले जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आता आहेत ते आहेत बावधन, बाणेर, बालेवाडी. बावधन मध्ये आपला ड्रीम डेलमंड नावाचा प्रोजेक्ट आहे. तिथे आपल्याकडे 2-3 BHK आणि डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. बालेवाडीमध्ये आपल्याकडे 2 BHK, 3 BHK आणि सिम्प्लेक्स 4 BHK चे ऑप्शन्स आहेत. प्राइस रेंज आपली स्टार्ट होते बावधनची 1.07 CR टू 2.75 CR. ओके, 2 BHK पासून डुप्लेक्स पर्यंत. बालेवाडीची आपली प्राइसिंग असणार आहे 2.10 CR पासून 2.9 CR पर्यंत. बावधनचं जे पोझिशन असणार आहे आपलं ते असणार आहे डिसेंबर 27 आणि डिसेंबर 28. प्रॉमिनंट लोकेशनला आपले प्रोजेक्ट आहेत. मेट्रो स्टेशन जवळ आहे, बालेवाडीच्या प्रोजेक्टला हाय स्ट्रीट जवळ आहे. बावधनच्या प्रोजेक्टला तुम्हाला स्कूल, कॉलेजेस, हायवे कनेक्टिव्हिटी आहे, हॉस्पिटल जवळ आहेत आणि 4 एकर मधला खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं सर, इथे इन्व्हेस्टरनी बाय करण्यासारखे प्रोजेक्ट्स आहेत आपले का फॅमिली फ्रेंडली? इन्व्हेस्टर, एंड युजर दोन्हीसाठी हे ऑप्शन खूप चांगले आहे बावधनचं. ओके ओके ओके, आपले प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहेत? हो, पूर्ण रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहेत. लिटिगेशन्स नाहीयेत. मेजर नॅशनलाइज बँकांकडून आपले प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे. ओके ओके, काही क्लायंट कडनं आपल्याला बेसिक असा फीडबॅक वगैरे मिळालाय काही स्पेशल असा की? हो, आपल्याकडे मॅक्सिमम आता माझ्याकडे 1 वर्षामध्ये साधारण 30 ते 35 रेफरन्स बुकिंग झालेले. ओके, क्लायंटनेच आम्हाला रेफरन्स दिलेले आहेत. ओके त्याच्यामुळे आपल्या बुकिंग ज्या आहेत मॅक्सिमम रेफरन्स थ्रू चांगल्या होतात. ओके ओके, आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये साधारण रेंटल डिमांड कशी आहे सर? रेंटल साधारण बावधनच्या प्रोजेक्टला 28 to 30,000 आपलं 2 BHK चं जाईल. 3 BHK साठी साधारण 40-45 पर्यंत रेंटल मिळेल. ओके, या एक्सपो मध्ये काही खास आपण प्राइस बेनिफिट ठेवलेले आहेत का? ऑन टेबल आपण डिस्काउंट ऑफर करणार आहोत क्लायंटसाठी. ओके ओके, स्पॉट बुकिंग डिस्काउंट आहे आपल्याकडे. स्पॉटला जर बुकिंग करणार असतील कुणी तर एक्स्ट्रा बेनिफिट आपण त्यांना देऊ त्या स्टॉक या एक्झिबिशन. ओके, थँक्यू सो मच सर. हा एक्सपो किती दिवस चालणार आहे सर आणि आपला स्टॉल नंबर काय असेल? एक्सपो जो आहे 16, 17 आणि 18 जानेवारी ओके 3 दिवस असणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 8. ओके स्टॉल नंबर आहे आपला N15. ओके. नमस्कार, आता आपण आहोत कोहिनूर ग्रुपच्या स्टॉल वरती आणि आपल्या सोबत आहेत जीत सर. जीत सर, आपल्याला सर प्लीज आम्हाला तुमचे प्रोजेक्ट कुठे चालू आहेत आणि काय USP असतील, काय प्राइस रेंज हे प्लीज आपल्या Sure. So hello guys, I'm from कोहिनूर ग्रुप. कोहिनूरला आज पुण्यामध्ये 42 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला आपण 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स पुण्यातल्या मल्टिपल लोकेशन्सवरती आतापर्यंत डेव्हलप केलेले आहेत. राईट फ्रॉम ईस्ट टू वेस्ट पुणे, प्रत्येक कोपऱ्यात तुम्ही कुठेही जाल तिथे तुम्हाला कोहिनूरचा कुठला ना कुठला प्रोजेक्ट दिसून येईल. रेसिडेन्शियल पासून कमर्शियल पासून प्रत्येक याच्यामध्ये आपले सध्या प्रोजेक्ट्स आहेत. आज मी पर्टिक्युलरली बोलणार आहे आपल्या वेस्ट पुण्यातल्या काही प्रोजेक्ट्स बद्दल. सो वेस्ट पुण्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम वाकडला आपला हा प्रोजेक्ट आहे रिगालिया टावर्स, जो लक्झरी सेगमेंटमध्ये येतो. इथे आपल्याकडे 2 आणि 3 BHK आहेत. प्राईम लोकेशन हायवे पासून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अँड तुम्हाला इथे लक्झरी फिटिंग मधला लक्झरी सेगमेंटला जो प्रोडक्ट आहे तो इथे बघण्यात येईल. इन केस तुम्हाला जर का हिंजवडीला जायचं, हिंजवडी फेज 1 मध्ये आपला रॉयल टावर्स म्हणून हा प्रोजेक्ट आहे. अगेन लक्झरी सेगमेंटमध्ये हा प्रोजेक्ट येतो. आर्ट डेको थीम वरती हा बेस्ड आहे. फेज 1 मध्ये टाउनशिपच्या आत असल्यामुळे या प्रोजेक्टमध्ये सगळ्या सुखसुविधा ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत आणि फुल्ली डेव्हलप लोकेशनमध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट बघण्यात येईल. हिंजवडी फेज 2 ला आपल्याकडे सेंट्रल पार्क म्हणून प्रोजेक्ट आहे. सेंट्रल पार्क अगेन मेट्रो पासून हार्डली 500 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे. सेंट्रल पार्कमध्ये सुद्धा तुम्हाला 2 BHK, 3 BHK नियरिंग पोझिशनचे ऑप्शन्स मिळतात. याशिवाय आपले नवीन लॉन्चेस आहेत. त्यात तुम्हाला 2 BHK 800+ कार्पेट एरिया, 3 BHK 1100+ कार्पेट एरियाचे मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला वाकड, तातोडे, हिंजवडी, पुनावळ या सगळ्या लोकेशन्समध्ये अवेलेबल होते. हॅलो, आता आपण आलेलो आहोत मालपणी ग्रुपच्या स्टॉल वरती. आपल्यासोबत आहेत संजना मॅम. मॅम प्लीज आम्हाला आमच्या व्ह्युअर्सना थोडं प्रोजेक्ट बद्दल ब्रीफ सांगा आणि कुठे प्रोजेक्ट चालू आहेत, काय सेगमेंट मध्ये चालू आहेत, प्लीज ब्रीफ द्या. येस, सो मालपाणी ग्रुप आहे हा 100+ इयर्सची लेगेसी आहे यांची. आणि रिअल इस्टेटमध्ये कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही पण यामध्ये सेगमेंटमध्ये काम करतात. मोस्टली यांचे कमर्शियलमध्ये प्रोजेक्ट्स आहे आणि रेसिडेन्शियलमध्ये लक्झरी प्रोजेक्ट्स आहे. आता आपला बाणेर पाषाण लिंक रोडवर
एम सोल स्ट्रिंग म्हणून एक प्रोजेक्ट आहे जो की 5.2 एकर्स मध्ये आहे. देअर आर ओनली 3 BHK अँड 4 BHK. सो इट इज टोटली अ लक्झरी सेगमेंट. 3 BHK चा कार्पेट आहे 1302 आणि 4 BHK चा कार्पेट आहे 2060. त्यानंतर जर तुम्ही आमचा प्रोजेक्ट बघाल तर हे स्क्वेअर मध्ये आहे. सो त्यामध्ये जितके पण अम्युनिटीज आहेत दे आर ऑल स्प्रेड अक्रॉस. आणि ॲज मालपानी इज द डेव्हलपर त्यांचं जे कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ते टॉप नॉच आहे, कारण ते ऑलरेडी कमर्शियलमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांचं जे फिटिंग्स आहे आतमधले फ्लॅट्समधले ते टॉप नॉच आहे. मिलेनियम ग्रुप म्हणून आहे जे कन्स्ट्रक्शन करत आहेत, जे इंडियामधले टॉप कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. आणि जे पोझिशन आहे आपल्या प्रोजेक्टचं ते रेरा डिसेंबर 29 आहे. पण आपलं 2 बिल्डिंगचं स्ट्रक्चर कम्प्लीट झालेलं आहे. आपलं पोझिशन आपण डिसेंबर 2027 मध्ये एक्सपेक्ट करत आहोत. बाकीचे प्रोजेक्ट आपण कोणत्या लोकेशनला देतोय, म्हणजे कोणत्या लोकेशनला आपले प्रोजेक्ट? सध्या आपला हा चालू आहे लक्झरी सेगमेंट मध्ये आपण आहोत. त्यामध्ये हा रेसिडेन्शियल एक प्रोजेक्ट आता चालू आहे. बाकी कमर्शियल काही चालू आहे कुठे? कमर्शियल ऑलरेडी आपले झालेले आहे Deliver deliver. केलेले आहेत. जसं तुम्ही पॅन कार्ड क्लब मध्ये जे लोधाचं ऑफिस आहे, मेन हेड ऑफिस एम अजाईल म्हणून, ओके, ते पण मालपानीच ओन करतात. त्यानंतर एम रामानुजन, एम कनेक्ट, बरेचसे आहेत. 7 ते 8 कमर्शियल्स आपले इथे आहेत. त्यानंतर मालपानी ग्रुप जे आहे, जे इमॅजिका बनलेला, इमॅजिका, वेट अँड जॉय, इट इज ओन्ड बाय मालपानी. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डेव अँड ब्लस्टर म्हणून एक एंटरटेनमेंट एक प्लॅटफॉर्म आहे, ते पण ते बनवतात. दे आर नॉट ओनली इन टू इंडिया, दे आर ऑल्सो इन टू ऑस्ट्रेलिया ॲज वेल. आणि त्यांचा दुबईमध्ये पण प्रेझेन्स आहे. आणि जर एज्युकेशन सेक्टरमध्ये बघितलं गेलं तर ते बरेच स्कूल्स त्यांच्या आहेत, जसं की ध्रुव इंटरनॅशनल तुम्ही ऐकलं असेल, किंवा अरियनचं नाव ऐकलं असेल, बावदानमध्ये आहे. तर ध्रुव इंटरनॅशनल सुसमध्ये, उंद्रीमध्ये जे आहे. त्यानंतर दुबईमध्ये पण आहे आमचं ध्रुव इंटरनॅशनल. सो ऑल इन ऑल आपण खूप वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी आपली टॉप नॉच आहे. बरोबर. बाणेरपासून लिंक रोडवरचा प्रोजेक्ट तर बघितलेलाच आहे. Yes. येस, थँक्यू सो मच. हॅलो, आता आपण आहोत वाईस एक्सक्लुसिव्हिटीच्या स्टॉलवरती आणि आपल्यासोबत आहेत निखिल सर. सर प्लीज आपल्याला आपल्या व्ह्युअर्सना प्रोजेक्टची इन्फो, आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत, काय चालू आहे, काय सेगमेंटमध्ये काढलेत आपण ऑप्शन्स, प्लीज सांगा. चालेल. सो हाय एव्हरीवन, माय नेम इज निखिल. आपलं प्रोजेक्टचं नाव आहे वाईस एक्सक्लुसिव्हिटी. आपलं प्रोजेक्ट प्रॉपर बावधनमध्ये येतो. 11 एकरचं लँड पार्सल आहे, त्यामुळे टोटल 11 टावर आहे आपल्याकडे. 35+5 फ्लोअर्सची बिल्डिंग आहे. त्याच्यासोबत आपण 2, 3, 4 BHK आपण काढलो. तसं सेंट्रल बावधन लोकेशन मध्ये येतो. हायवे पासून फक्त 1 किलोमीटर लांब आहे. स्कूल्स, कॉलेज सगळे जवळ आहे आपल्या साईडकडून. ओके. आपल्या बिल्डकॉनचं लाईक बिल्डरचा हा एकच प्रोजेक्ट आता सध्या चालू आहे. ऍक्च्युली वाईस जे आहे ना, ते 3 बिल्डर्स वर LLP केलो आपण. तो 3 मोठे बिल्डर्स आहे. सानिकेत ग्रुप झालं, त्याच्यानंतर एक बालाजी ग्रुप आणि तिसरा पाद ग्रुप. तर हे तिघही बिल्डर्सचे जे फर्स्ट सरनेमचे इनिशियल्स आहे ना, त्यांचं आपण WYC तसं केलंय. W फॉर वाणी, अविनाश वाणी सर म्हणजे आपले डायरेक्टर सानिकेत ग्रुपचे. त्याच्यानंतर चित्तोडकर सर बालाजी ग्रुपचे डायरेक्टर. आणि 5 ग्रुप म्हणजे एवढे सर जे आपले डायरेक्टर आहे 5 ग्रुपचे. तर त्यांचा LLP फॉर्म करून आपण तसं केलं. ओके. येस. ओके. काही USP आहेत आपल्या प्रोजेक्ट मध्ये? कनेक्टिव्हिटी वाईज बघितलं जाईल तर आपला सेंटर बावधन लोकेशन मध्ये येतो. हायवेनी फक्त 1 किलोमीटर लांब आहे. चेरन हॉस्पिटलच्या साईडनी फक्त 500 मीटर लांब आहे. तो हॉस्पिटल, कॉलेज, स्कूल सगळे जवळ आहेत सर. ओके. या एक्सपो साठी काही स्पेशल आपण डिस्काउंट देतोय किंवा काही स्पेशल ऑफर आहेत? येस, आता आम्ही बिग मिलियन डेज नावाची ऑफर काढली आहे स्कीम. त्यामध्ये तुम्हाला सेमी फर्निश्ड रूम्स आपण प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला. सो प्लीज विजिट अस एट वाईस एक्सक्लुसिव्हिटी. ओके, थैंक यू सो मच सर. थैंक यू. हेलो, अभी हम आए हैं एक्सेलर रियल्टी के स्टॉल पे और हमारे साथ है नीलिमा मैम. मैम प्लीज हमें अपने प्रोजेक्ट के बारे में, बिल्डर की लेगेसी के बारे में और कहाँ पे प्रोजेक्ट है, क्या चल रहा है, वो प्लीज अपने व्यूअर्स को बता दीजिए. Definitely. Hi. I'll give you a normal brief about our project first. ठीक है. आप देख सकते हैं 50+ लाख स्क्वायर फीट का हमने अभी तक से डेवलप किया है. ठीक है. 4,500+ फैमिलीज हमारे साथ जुड़े हुए हैं और 22+ सक्सेसफुल प्रोजेक्ट्स हमने ऑलरेडी बनाए हैं, ऑनगोइंग है, डिलीवर्ड है. ठीक है. विद 33+ ईयर्स ऑफ लेगेसी है. हम 33+ ईयर्स ऑफ लेगेसी अभी तक चल रहे हैं और 10+ हमको अवार्ड्स के साथ हमें 10+ अवार्ड्स मिल चुके.
So in our autograph collection we have two projects. आप देख सकते हैं एक्सेला प्राइमार्क एंड अदर इज पोलारिस. जो दोनों प्रोजेक्ट्स है बावदान लोकेशन में. We come with प्राइमार्क में 3 BHKs है एंड पोलारिस में 4.5 BHKs है. द गोल्ड कलेक्शन में एक्सेला वर्टू है एंड एक्सेला फॉरेंस जो नेक्स्ट पिरंगुट प्राइम की तरफ में है. ये पिंपले नीलक लोकेशन में आता है विच कम्स विद 3 BHK जो वर्टू में है. एंड द अदर वन इज फ्लोरेंस जो 2 and 1 BHKs वहाँ पे हम दे रहे हैं. हॅलो, आता आपण आलेलो आहोत रोहन बिल्डर्सच्या स्टॉलवरती. आपल्यासोबत आहेत ऋषिकेश सर. Hello, सर, thank you. आता आपल्याला त्यांच्या स्टॉल बद्दल आणि त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल इन्फो देणार आहे. सो प्लीज स्टार्ट सर. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव ऋषिकेश, रोहन बिल्डर्समधून बोलतोय. ॲक्च्युली हा जो स्टॉल आपला या क्रेडाईच्या एक्झिबिशनमध्ये आहे. ॲक्च्युली ही जर थीम आपण बघितली तर ही आमची एक बुक बेस्ड थीम आहे, पुस्तकांच्या आधारित थीम आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल की आम्ही भरपूर पुस्तकांच्या वेगवेगळ्या फ्रेम्स लावलेले आहेत. त्याचं मागचं कारण असं की कुठलाही बायर किंवा कुठलाही एक घर खरेदी करणारा व्यक्ती असेल तर ऑब्व्हियसली तो घर खरेदी करताना त्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची असते किंवा घर खरेदी करत असताना कुठल्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही थोडीशी माहिती दिलेली आहे. आम्ही सेल करण्याचा प्रयत्न नाही पण एक थोडक्यात की घर विकत घेताना काय गोष्टी आपण लक्षात आल्या पाहिजे त्याच्याबद्दल अवेअरनेस आणि एज्युकेट करण्याचा प्रयत्न आम्ही या एक्झिबिशनच्या माध्यमातून करतोय. की ज्याच्यामध्ये नो युअर होम म्हणून आमची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही घर विकत घेताना काय गोष्टी बघितल्या पाहिजेत की ॲज अ बिल्डर्स म्हणून जेव्हा घर विकतात आणि ॲज अ बायर म्हणून आपण जेव्हा घर विकत घेतो तर कुठल्या पॅरामीटर्स आपण चेक केलं पाहिजे त्याच्यावरती आपण जास्त काम करतो. रोहन बिल्डर्स मागच्या 33 वर्षापासून मार्केटमध्ये काम करते. पुण्यामध्ये मोर दॅन 70+ प्रोजेक्ट्स आपले डिलिव्हर्ड आहेत. पुणे, मुंबई, बँगलोर या तिन्ही शहरामध्ये आपण काम करतोय आणि प्रत्येक प्रोजेक्ट रोहन बिल्डर्स हा लँडमार्क प्रोजेक्ट म्हणून आपल्या मार्केटमध्ये आहे. सो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तो प्रोजेक्ट जडणघडण करताना किंवा तो प्रोजेक्ट तयार करत असताना की ज्याच्यामध्ये आमची प्लस म्हणून एक कन्सेप्ट आहे जी पूर्ण डिझाईन ओरिएंटेड कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं लेआउट कसं असायला पाहिजे, पूर्ण आर्किटेक्चरियल कसं असायला पाहिजे, ती प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. या भिंतीवरती तुम्हाला दिसेल की प्लस म्हणून आपण कन्सेप्टचं हे बॅनर लावलेलं आहे पूर्ण की PLUS, P फॉर परफेक्ट व्हेंटिलेशन, L फॉर लाईव्हली व्हेंटिलेशन, लाईव्हली लाईट, अटमोस्ट प्रायव्हसी आणि स्मार्ट स्पेसेस. म्हणजे घर फक्त एक भिंतींचं नसतं तर त्याच्यामध्ये जिव्हाळा आणि भावना सुद्धा असतात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण ते करतो. तुम्ही जर मागे बघितलं तर इथे आपण स्केचेस तयार केलेले आहेत की जे आमचे ड्रॉइंग्स आहेत. कदाचित असे ड्रॉइंग्स तुम्ही कुठेतरी कदाचित बघितले असतील पण हे ड्रॉइंग्स आम्ही जे बनवतो किंवा जो आमचा प्रोजेक्ट असतो त्याचा लँडस्केपिंग असेल ओव्हरऑल त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस आहे ती आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं आहे प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे आमचा एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टला वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अवॉर्ड्स इथे मिळालेले आहेत. रोहन बिल्डर्सला क्रिसिलची रेटिंग मिळालेली आहे. मोर दॅन 33+ प्रोजेक्ट्सला अवॉर्ड आमच्या इथे मिळालेला आहे. या सगळ्या गोष्टींच्या आधारित आपण हे काम करतो. सो आता आपले वेस्ट आणि ईस्ट पुण्याच्या दोन्ही भागांमध्ये प्रोजेक्ट सुरू आहे. त्यापैकी वेस्टमध्ये जर आपण बोलायचं झालं तर रोहन आनंद म्हणून आपला प्रोजेक्ट आहे जो सोमाटणे फाट्याला येतो. अगदी तळेगावच्या त्याही सुद्धा अगोदर आणि मुकाई चौकापासून बघायला गेलं साधारण एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा फक्त प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट जो आहे आपला रोहन नदीचा जो हिंजेवाडी फेज 1 मध्ये येतो. त्याच्यानंतर आपला रोहन अभिलाषा हा प्रोजेक्ट आहे जो वाघोलीमध्ये येतो. त्याच्यानंतर भुगावमध्ये आपला रोहन सरवा आहे. रोहन हरिता हा प्रोजेक्ट आपला तातोडेमध्ये आहे आणि सर्वात एक नावाजलेला प्रोजेक्ट आहे लँडमार्क प्रोजेक्ट आपला तिथला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण एक लक्झरी मधला प्रोजेक्ट म्हणाल तर रोहन एकम जो बालेवाडीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. बालेवाडीच्या प्रोजेक्ट बद्दल जर बोलायचं झालं रोहन एकम तर साधारण पूर्ण 13 एकराचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये साधारण एक लो डेन्सिटी प्रोजेक्ट आपण हा पूर्ण तयार केला आहे. 2, 3 आणि 4 BHKचं कॉम्बिनेशन आहे. पण लँडस्केपिंग पासून ते आतमध्ये दिलेल्या अम्युनिटीज असतील किंवा लेआउटचं स्ट्रक्चर असेल प्रत्येक गोष्ट आपण विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला डबल फ्लोअर आपल्याला बघायला मिळतं. ग्राउंड फ्लोअर इन द स्काय ही जी आपली थीम आहे ती आपल्याला ऍक्च्युअली तिथे अनुभवायला मिळतं. आपला प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट अधिक चांगल्या पद्धतीने कशा फुलफिल करू शकतो याच्यावरती बेस केलेला आहे की ज्या काही कस्टमरच्या ऍक्च्युअल गरजा असतात की कस्टमरला जे काही हवं असतं ते आपण त्या प्रोजेक्टमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. हॅलो, आता आपण आहोत ज्ञाती ग्रुपच्या स्टॉलवरती आणि आपल्याला जॉईन करतायत आनंद सावंत सर. सर हॅलो, प्लीज आपल्याला आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत आणि त्याचे USPs आणि आपल्या ग्रुप बद्दल थोडीशी माहिती आपल्या व्ह्यू असणार आहे. Okay, so first of all, I will start with the introduction of my company. Our company name is Jnati Group. So basically, we are a 28 years old company in the market within Pune itself. So talking about the company and its portfolio, we are not only present in real estate, but we also take care for the EPC part, hospitality and well-being, as well as we operate in the CSR activities as well. So by coming towards our residential projects, so for the first time we have come up in the premium luxury segment. The first project which I have already launched, that is in Sadashipet. As you can see, this is the exact elevation for the Sarkar Nagar.
So here we are offering 4 BHK palatial residences with a carpet area starting from 2,600. So this project is exactly located at the foothills of Talchai Tikri, wherein you can get a lifetime open view of the Tikri. So as you can see, this is our second project in Sadashivpet. So the project name is Nyati Ivania, where we have launched premium 2, 3 and 4 BHK residences with office and shops as well. So the location is very well connected to the city part, in the heart of the city, wherein you can travel in each and every part of the city on the minutes of time. So now we are continuing with our segment, that is we are coming in the west part of the Pune city, the most prominent location and the most demanded location, that is Baner. So in Baner we are having a development of 2 BHK and 3 BHK apartments, wherein the development is being constructed into 15 acres of land parcel with 14 towers of G+29 high rise, wherein you will be getting a lifetime open view of the Baner and Pashan Hills. So now I am going to showcase you my another project that is located in West Pune near Chandni Chowk, Bavdan. The project name is Nyati Equinox. The project is very well located to the city part and the highway part, wherein you can get the best connectivity for your IT park, that is Hinjawadi, Baner, Balewadi. Then coming towards the east part, you can easily travel via metro to the east part, that is Kharadi, Viman Nagar and many more. So in this project, you get a lifetime open view of the NDA Hills, which will be around 5,000 plus acres of open view, where in future there will be no construction coming in. So the configurations what we are offering here is 2 BHK, 3 BHK and 4 BHK residences. Thank you. हॅलो व्ह्युअर्स, आता आपण आहोत व्हीटीपी लक्सच्या स्टॉल वरती आणि आपल्यासोबत आहेत अभिषेक सर. सर Hello. प्लीज आम्हाला व्हीटीपीच्या पॉलिसीज बद्दल किंवा प्रोजेक्ट्स बद्दल तुमच्या इन डिटेल इन्फो प्लीज आपल्या सो बात करते हैं वीटीपी रियल्टी की. वीटीपी रियल्टी पुणे का नंबर 1 रियल एस्टेट ब्रांड है. पिछले 7 साल से वीटीपी नंबर 1 पर है. हमारे 2 प्रोजेक्ट चल रहे पुणे लोकेशन में, ईस्ट में वर्सेस वेस्ट में. ईस्ट में हमारा काफी बड़ा टाउनशिप है कॉल्ड पेगासिस, एंड वेस्ट में जो टाउनशिप चल रहा है कॉल्ड ब्लू वाटर. जो आज की डेट में द डेवलपर्स इज थिंकिंग अबाउट द लग्जरी और द एक्स्ट्राऑर्डिनरी कैटेगरी. द वीटीपी इज ओनली अ सिंगल डेवलपर प्रेजेंट इन अ कंट्री हु आर प्रोवाइडिंग द कार्पेट एरिया टू लिवेबल एरिया. हम पहले डेवलपर एक ऐसे है पुणे सिटी में जो कि कारपेट से लिवेबल में शिफ्ट हुए. अगेन वीटीपी एक लग्जरी मीन्स एक्स्ट्राऑर्डिनरी कैटेगरी में मूव करता है. हमारा प्रोजेक्ट है कॉल्ड लाइक ब्लू वाटर टाउनशिप में जो प्रोजेक्ट चल रहा है कॉल्ड नेवर बिफोर. इज समथिंग नोबडी कैन थिंक अबाउट बिफोर दिस प्रोजेक्ट. पुणे सिटी में ऐसा कोई प्रोजेक्ट ही नहीं है जो ये बन रहा है. तो स्काई विलास करके अपार्टमेंट हम लोग लेके आए. हमारे पास 2 BHK से लेके 8 BHK तक के कॉन्फ़िगरेशन. सो वीटीपी में कोई लिमिट नहीं है. मीन्स 2 BHK, 3 BHK, 4 BHK, ड्यूप्लेक्स, सिम्प्लेक्स, वाव मेंशन, स्काई विला टाइप के हर टाइप की कैटेगरी आपको वीटीपी में देखने को मिल जाती है. सो वीटीपी में बहुत सारे कॉन्फ़िगरेशन है. यहाँ पर कोई लिमिट्स नहीं है किसी भी बजट सेगमेंट में भी. और अगेन वी कैन थिंक अबाउट द एक्स्ट्राऑर्डिनरी. वीटीपी महाराष्ट्र में 2nd पोजीशन कंसिडर करता है और पुणे में नंबर 1 रियल एस्टेट ब्रांड है. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हॅलो, आता आपण आहोत कुमार बिल्डरच्या स्टॉल वरती. ललित कुमार जैन एंटरप्राइज. आपल्यासोबत आहेत अक्षय सर. सर प्लीज आपल्याला आपल्या कंपनीच्या लेगसी बद्दल आणि आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत, काय चालू आहे, हे प्लीज आपल्या व्ह्युअर्सना इंट्रोडक्शन द्या. सो बेसिकली हाय व्ह्युअर्स, माझं नाव अक्षय. मी ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून आहे इथे कुमार बिल्डर्समध्ये. तर कुमार बिल्डर्सचं सांगायचं म्हणलं तर कुमार बिल्डर्स ऑलमोस्ट आपल्या आता 60 इयर्स पासून याच्यामध्ये फील्डमध्ये आहेत. तर आपले पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले प्रोजेक्ट्स आहेत. ईस्ट वेस्ट म्हणला तुम्ही. आता करंटली आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स आहेत ते 45 निर्वाणा हा रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल हा दोन्ही याचा आपला प्रोजेक्ट आहे लॉन्च केलेला. तसंच आपण वेस्ट साईडला पण काम करतो. त्यामध्ये आपल्याकडे कुमार आत्मन म्हणून प्रोजेक्ट आहे. तर तसं त्यामध्ये परत जर म्हणलं तर प्लॉट्समध्ये म्हणलं तर आपल्याकडे प्री ओन प्लॉट्समध्ये आहेत आपल्याकडे मारुंजी साईडच्या एरियामध्ये लोकेशनमध्ये. जसे बरेच आपल्या आता प्री लॉन्चमध्ये आपले काही प्रोजेक्ट्स लॉन्च होणार आहेत पुढे इन प्रोसेसमध्ये. तर आपण त्यामध्ये चालू आहे. ओके, आता आपले अफोर्डेबल सेगमेंट मध्ये चालू आहेत की लक्झरी सेगमेंट मध्ये पण आपण आपल्याकडे अफोर्डेबल पण आहेत आणि लक्झरी पण आहे. ओके, आणि काय साधारण प्राइस रेंज आपली आता प्राइस स्टार्टिंग जर म्हणलं तर आपला कमर्शियल मध्ये जर म्हणलं तर 17 लाखापासून आपल्याकडे कमर्शियल आहेत जे आतापर्यंत कोणाकडेच म्हणजे स्टार्टिंग मध्ये नाही. ते एनए मध्ये आपल्याकडे ऍज अ ए आहेत. प्लस आपल्याकडे प्लॉट्स पण जे आहेत ते 2 गुंठ्यापासून प्लॉट चालू होतात आपल्याकडे. एनए प्लॉट्स आहेत ते आपल्याकडे अराउंड 1.35 पासून एक स्टार्टिंग होऊन जातात. या एक्सपो साठी आपण काही वेगळं बेनिफिट देतोय आपण क्लायंट्सना? बेनिफिट जो येतोय म्हणजे ॲज आपण फक्त एक्सपो साठी 18 तारखेपर्यंत आपण जे करतोय ते 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमचे कॉइन्स देतोय ऑन स्पॉट बुकिंग साठी. So basically. कर्वेनगर एरियामध्ये आपल्याकडे प्राईम लोकेशनला प्लॉट हे आपल्याकडे फ्लॅटची स्कीम आहे. जे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल आहे. त्यामध्ये रेसिडेन्शियल मध्ये आपल्याकडे अराउंड 3 BHK, 4 BHK लक्झरियस युनिट्स आहेत. त्याचे कार्पेट एरिया हे खूपच म्हणजे अराउंड तुम्ही एरियामध्ये जरी चेक केलं तर सगळ्यात जास्त अशा कार्पेट एरियामध्ये आपल्याकडे रेसिडेन्शियल आहे. तसंच आपल्याकडे कमर्शियल प्लॉट्समध्ये कमर्शियलमध्ये पण आहेत शॉप्स. हे कमर्शियल आपल्याकडे अराउंड तिथे सगळ्यात जास्त फुटफॉलची शक्यता जिथे आहे त्या लोकेशनला आपल्याकडे हा कमर्शियल प्रोजेक्ट पण आहे.
ओके, त्याची प्राइस रेंज काय साधारण चालू? प्राइस रेंज जर बघितली तर आपल्याकडे जो 3 BHK आहे जो 1800 कार्पेट पासून स्टार्ट होतो, तो अराउंड 3.8 पासून आपल्याकडे CR पासून आहे. त्यानंतर जो 4 BHK बघितला तर 4 BHK अराउंड 2500 कार्पेट पर्यंत आपल्याकडे 4 BHK पण अवेलेबल आहे. सो त्यामध्ये तो जर बघितला तर अराउंड 5.80 असं समथिंग चालू होतं. आणि जे कमर्शियल आहेत ते कमर्शियल युनिट्स हे 1300 स्क्वेअर फीट कार्पेट आहेत स्टार्टिंग. ते शॉप्स जो कमर्शियल मध्ये म्हणलं शॉप्स आपले हे साधारणपणे 8 CR प्लस आहेत स्टार्टिंग. ते आपण त्याच्यामध्ये काय असेल तर निगोशिएशन करू. तरी एरियामध्ये सगळ्यात लोएस्ट रेट आपला हा कमर्शियल मध्ये राहील. ओके ओके सर, थँक्यू सो मच. येस. हॅलो, आता आपण आहोत व्यंकटेश बिल्डकॉनच्या स्टॉल वरती आणि आपल्याला जॉईन करतायत शेखर सर. सर प्लीज आपल्याला आपल्या लेगसी बद्दल, बिल्डरच्या लेगसी बद्दल, आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत, काय सेगमेंट मध्ये चालू आहेत, याची प्लीज आपल्या व्यवस्था थोडी. येस. हॅलो, माझं नाव शेखर कंकरेज आहे. मी व्यंकटेश बिल्डकॉन मध्ये ऑलमोस्ट 4 वर्षापासून काम करतोय. व्यंकटेश बिल्डकॉन ही 25 इयर्स ओल्ड कंपनी आहे आणि आता करंटली आपले सेंट्रल पुण्यामध्ये प्रोजेक्ट चालू आहे. पहिले लोकेशन आहे शिवाजीनगर, त्याच्यानंतर एरंडवणीमध्ये आहे, सिंहगड रोडला आहे, त्याच्यानंतर वडगाव बुद्रुकच्या इथं आहे, त्याच्यानंतर वेस्ट पुण्यामध्ये पण आपल्याकडे मिडोरी टॉवर्स म्हणून आहे हे, आणि आनंदमयी आपला जो आंबेगावमध्ये हे सगळे आता प्रोजेक्ट चालू आहे. तर प्लीज डू विजिट दी साइट्स फॉर मोर इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. हॅलो, आता आपण आहोत कुमार प्रॉपर्टीच्या स्टॉल वरती आणि आपल्यासोबत आहेत राजेंद्र भगत सर, जनरल मॅनेजर ऑफ सेल्स अँड मार्केटिंग. ओके सर, आपल्याला प्लीज हिंदी कंफर्टेबल है? हाँ, हिंदी. ओके सर, अपने व्यूअर्स को प्लीज अपने प्रोजेक्ट कहाँ पे चल रहे हैं एंड अपनी कंपनी के बारे में थोड़ी सी इन्फो दे दीजिए बस. कुमार प्रॉपर्टीज का 59 इयर्स का हिस्ट्री है और वी हैव अराउंड कंप्लीटेड 140 प्रोजेक्ट्स इन वेरियस लोकेशंस एंड 42,000 कस्टमर्स हैं, सेटिस्फाइड कस्टमर्स हैं. अभी कुमार प्रॉपर्टीज के प्रोजेक्ट्स प्रेजेंस पुणे में है, मुंबई में है एंड बैंगलोर में भी है. पुणे में हम लोग वी हैव प्रोजेक्ट्स इन उंडरी एरिया, देन मगरपट्टा, देन बानेर एरिया में है, मार्केट यार्ड NX में है, हिंजेवाड़ी में आएगा प्रोजेक्ट, मोशी में भी प्रोजेक्ट्स है, प्लस मांजरी में टाउनशिप चल रहा है. ये सारे प्रोजेक्ट्स अभी ऑनगोइंग चल रहे हैं हमारे. वी हैव 1 BHK से लेके 4 BHK तक के प्रोजेक्ट्स हमारे पास में है एंड रेंजिंग फ्रॉम 65 lakhs टू अराउंड 3 crores तक के प्रोजेक्ट्स. ओके ओके सर, थँक्यू सो मच. येस. हॅलो, आता आपण आहोत मॅजेस्टिक लँडमार्कच्या स्टॉल वरती आणि आपल्याला जॉईन केले आकाश अगरवाल सरांनी. सर प्लीज आपल्या व्ह्युअर्सना आपल्या ग्रुप बद्दल आणि आपले प्रोजेक्ट कुठे चालू आहेत, काय रेंज मध्ये, काय सेगमेंट मध्ये आपले प्रोजेक्ट्स आहेत, याबद्दल थोडी माहिती द्या. हाय, माझं नाव आकाश आहे. मी मॅजेस्टिकमध्ये मागच्या 3 वर्षांपासून काम करतोय. मॅजेस्टिक जर बघायला गेलं तर आम्ही मागच्या 25 वर्षांपासून रिअल एस्टेट फील्डमध्ये आहे. आतापर्यंत आपण 20+ प्रोजेक्ट मार्केटमध्ये डिलिव्हर्ड केलेले आहेत आणि आज जर बघायला गेले तर आपले 18 प्रोजेक्ट्स ऑनगोइंग चालू आहेत. आता जर वेस्टमध्ये बघायला गेले तर आता आपले 3 प्रोजेक्ट चालू आहे, प्लस 3 नवीन प्रोजेक्ट्स आपण घेऊन येतोय सेम बानेर बालेवाडी लोकेशनलाच. जितके पण प्रोजेक्ट आपण वेस्टमध्ये आतापर्यंत गेले सगळे प्रीमियम प्रोजेक्ट आहे. त्याच्यात अजून 3 प्रोजेक्ट आपण ऍड करतोय, ज्याच्यात एक प्रोजेक्टचा मोस्टली आता या मंथ एंडला आपण लॉन्च पण करणार आहेत इन बालेवाडी नियर लक्ष्मी माता मंदिर चौक, जिथे आपण 3 आणि 4 BHK घेऊन येतोय. प्राइसेस स्टार्ट फ्रॉम 1.77 CR ऑनवर्ड्स. राईट नाव आता टोकन सिस्टम चालू आहे, बँकेबल टोकन घेतोय आपण. आणि आपल्या लँडमार्कसाठी किंवा आपल्या बिल्डरकडनं या एक्सपोसाठी काही क्लायंट्सना आपण बेनिफिट्स वगैरे एक्स्ट्रा बेनिफिट्स देतो. प्राइसिंग बेनिफिट मध्ये आपण प्राइसिंग बेनिफिट पास ऑन करतोय. जे पण क्लायंट्स एक्सपो मध्ये व्हिजिट करतील त्यांना काहीतरी ऍडिशनल बेनिफिट असणार आहेत. ते सरप्राईज एलिमेंट आपण ठेवलेलं आहे. जेव्हा ते आपल्या साईट वरती येतील तेव्हा आपण ते त्यांना एनकॅश करूया. ओके Yes. ओके, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता या सगळ्या प्रोजेक्ट्सना. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू. आज आपण पाहिलं की प्रॉपर्टी एक्सपो मध्ये किती मल्टिपल प्रोजेक्ट्स, मल्टिपल ऑप्शन्स आणि मल्टिपल लोकेशन्स असतात आणि याच मध्ये आपलं कन्फ्युजन अजून वाढतं. अँड दॅट्स वेअर बायंकी रियालिटी स्टेप्स इन टू सिम्प्लिफाय युअर लोकेशन्स टू गिव्ह यू द बेस्ट प्राइस. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.